शिकवणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. a plus b whole square is equal to a plus b into a plus b is equal to a square plus ab b square plus ba is equal to a square plus b square plus 2ab. कळलं का? काय रे कदम, काय चाललंय तिकडे? खोटं बोलतोयस? डबा खात होतास ना? मला बनवू नकोस, मी पाहिलंय तुला. इकडे अरे इकडे म्हणतो ना. काय रे, ही डबा खायची वेळ आहे? हा, जा तिकडे अंगठ्या धरून उभा राहा. पण पुन्हा जर मला हे करताना दिसलंस ना तर याद राख, डबा खायच्या लायकीचा सोडणार नाही मी तुला. मुलांनो, साने गुरुजी एक थोर शिक्षक होते. त्यांना मुलं फार आवडायची. ते नेहमी म्हणायचे, मुले म्हणजे देवाची फुले. मिस, मी आते हो. काय ग, किती वाजले? हा, ही काय वेळ आहे शाळेत येण्याची? का उशीर झाला? मिस, आई आजारी आहे. घरातली कामं आटपून गेला. तेच रडगाणं. अगं मग शाळेत कशासाठी येतेस? हा, आणि शिकून तरी काय करणार आहेस? पुढे धुणं भांडीच ना. सॉरी मिस, परत असं नाही होणार. दरवेळी हेच म्हणतेस. म्हणा, तू तरी काय करणार? तुझ्या आई बापाला शिक्षणाचं महत्व नाही. चल ये आत. मागे जा आणि भिंतीकडे तोंड करून उभी राहा. आलाय कुठली? तर मुलांनो, मी काय म्हणत होते की साने गुरुजी एक थोर शिक्षक होते. ते नेहमी म्हणायचे, मुलं म्हणजे देवाची फुलं. Mahatma Gandhi believed that the goal of education is to turn an individual into a good human being. One of the important institutions to do so is the school. Schools not only provide education but also provide the necessary environment in which children can develop to their full potential. Ideally, this environment should be child-friendly and conducive to achieve this objective. However, the ground realities are different. Children are subject of the schools. मुलांना अतिशय खेदाने म्हणावं लागतंय की शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वरूपाच्या शिक्षा रेग्युलरली होतात. फक्त समाजाला त्या तेव्हाच कळतात जेव्हा अतिशय काहीतरी एक्स्ट्रीम केस घडते. जेव्हा वर्तमानपत्रात रिपोर्ट केलं जातं ते टिप ऑफ द आईसबर्ग असं म्हणावं आपण. साधारणपणे लोकांचा असा समज असतो की फक्त सरकारी किंवा शासकीय शाळांमध्ये शिक्षा होतात. तर असं काही आमच्या रिपोर्टमध्ये दिसलं नाही. प्रायव्हेट शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या अशा सगळ्याच शाळांमध्ये शिक्षा होतात. सर आहे ना, असले मोठे मोठे छड्या घेऊन मारतात मुलींना पण मारतात, मुलांना पण मारतात. शारीरिक शिक्षा केल्या जातात. म्हणजे माझ्या मुलाचाच अनुभव आहे. 8वीपासून तो मला सांगत आलाय की मम्मी मला असं मारतात तसं. म्हणजे तो सांगतो, पण मी म्हटलं जाऊन दे बाबा. म्हणजे मी थोडं दुर्लक्ष केलं होतं. काही ठिकाणी क्वचित प्रसंगी वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळांमध्ये देखील अशा प्रकारच्या